या सगळ्या प्रश्नांची चर्चा करूया। मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत भाजपचे खासदार अनिल बोंडे आहेत, आपल्या सोबत शेतकरी नेते अजित नवले आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत आणि शेतकरी नेते किशोर तिवारी आहेत। सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं मी स्वागत करतो। हा किशोरभाऊ बोला, किशोरभाऊ बोला। सरकार काय वाटतं तुम्हाला? आता 30 तारीख आली राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी तारीख आली, कारण आतापर्यंत हे आपण सगळे विचारत होतात, तुम्ही विचारत होतात देंगे पण कब देंगे, तर त्याचं उत्तर मिळालंय आता। तर तुम्हाला असं वाटतं का की या निर्णयाच्या माध्यमातून ही तारीख आल्यानंतर शेतकऱ्यांनी थोडासा सुटकेचा निश्वास सोडला, एक आशेचा किरण दिसला आणि सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे? मी अजित नेवले काल मीटिंगलाही होता, काजू बिस्कुट खाऊन आला, चहा पिऊन आला, मी त्याचं अभिनंदन करतो तारीख आणल्याबद्दल। दुसरं एक बोलतो, अजित काय झालंय आता? अरे थांबा ना, बिस्किट आणि याची शब्द करेक्ट करा। एक खाण्यापिण्याची सवय कम्युनिस्टांची नसते। आम्ही घरच्या भाकरी खाऊन आंदोलन करणारे कार्यकर्ते तिवारीजी, हे तुम्हाला माहिती आहे? थोडं थांबा, अरे थोडं थांबा ना, वैयक्तिक नको। हा एक मिनिट, व्यक्तिगत कशाला अजित? मी तुम्हाला बोललो, पण तू मला गंभीर मुद्द्यावर बोलायचं आहे। हे देवाभाऊनी आयोजित केलेलं बच्चू कडू मार्फत केलेलं आंदोलन होतं, कारण हिवाळी अधिवेशनात त्याला अंगावर येणारा विरोधक होता। आता समजून घ्या, ही गोष्ट मी आंदोलक जेव्हा नागपूरमध्ये आले त्या दिवशी बोललो आहे। आता काय झालं मला सांगा की आज परिस्थिती कशी आहे की शेतकऱ्यांचं पटपोळं धोरण सुधारलं पाहिजे। काल आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा केली, आज करणार नाही। परंतु आज कसं आहे, खरीप हंगामात 72 लाख शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात आलं नाही। समजून घ्या, 1,60,000 कोटी 7/12 धारक असताना 72 लाख, त्याच्यातले 62 लाख हे थकीतदार आहे। आता काय झालं की सरकारचा पतपुरवठा 1,26,000 कोटीचा होता, तो 42,000 कोटीचा झाला। आता पैसे उरलेले आहेत त्यांच्याकडे 80,000 कोटी बँकांकडे, त्याच्यामध्ये SLBCच्या बँका सगळ्या आहे। आता SLBCच्या बँकांनी हा पतपुरवठा रबीमध्ये करावा, कारण सोयाबीन हे पीक पूर्ण निघून गेला आहे, पाऊस आज सुद्धा पडला आहे। तर आपण रबीसाठी एकतर हरभरा द्यावा सरकारने बियाणं अनुदान स्वरूपात, आणि बँकांनी कर्ज द्यावं, ही फार प्रमुख आहे। सरकारी मदत वगैरे फारच कमी आहे, त्याच्याबद्दल तुम्ही विलास बडे खूप कार्यक्रम घेतले। आता मी सांगतो तुम्हाला, जी सनदी अधिकाऱ्याची समिती नियुक्त केली आहे ती भामट्यांची फोर्स आहे। हे पुनर्वसन साठी उत्सुक असलेले लाचार भ्रष्ट अधिकारी आहेत। देवाभाऊनी स्वतःची कमिटी अपॉइंट करायची, 2 उपमुख्यमंत्री ठेवायचे आणि बच्चू कडूला ठेवायचं होतं। हे 9 लोकांची कमिटीचं 4 वाजता घोषणा होते आणि 8 वाजता हे लोक चर्चेला जातात आणि बाहेर येऊन हारतुर घालतात। तुम्ही आम्हाला मूर्ख बनवायला निघाले। मी एक सांगतो तुम्हाला, या कमिटीने जर तर केलं आणि देवेंद्र फडणवीसनी 14 ते 19 मध्ये दिलेली कर्जमाफीचे लाभधारक इथे येणार नाही, उद्धव ठाकरे यांनी 21-22 मध्ये केलेली कर्जदारीचे लाभधारक येणार नाही, नियमितपणे भरणारे येतील। अजित पवार म्हणतात की फुकटे येणार नाही, गरीबच येणार। तर येणार कोण? खासदार अनिल बोंडे, हनुमंत पवार, किशोर तिवारी यांच्यासारखे मस्तवाल शेतकरी येतील। आता नाही, अजितदादा म्हणाले असे मस्तवाले, म्हणजे तुम्हाला नाही म्हणत आहे, पण ते अजितदादा नाही, बोला, मला जरूरत नाहीये, माझ्या खात्यात 8,500 आले, ज्याला जरूरत आहे त्याच्या खात्यात 4,500 टाकले। हे बघा, सगळ्यात अविश्वासू माणूस देवाभाऊ आहे, आणि या देवाभाऊच्या एका फोनवर गुवाहाटीला गेलेला बच्चू कडू, त्याच्या एक फोनवर कर्जमाफी काय झाली नाही। बच्चू कडू यांनी
आंदोलन करण्याची नैतिकता गमावली आहे. मनोज जरांगे यांच्याबद्दल मला आदर नव्हता, पण आज त्यांचं वक्तव्य ऐकलं, अरे किती साफ माणूस आहे, किती साफ माणूस आहे. तुम्ही आंदोलन स्थगित करून येतात, गाठ बच्चू कडूची आहे, गाठ बच्चू कडूची आहे. अरे ज्या उद्धव ठाकरेनं तुम्हाला मंत्री केलं त्यांची दगाबाजी करून तुम्ही गुवाहाटीला गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या फोनवर मला नाही, बोलू बच्चू कडू द्या. आपल्याकडे नाहीयेत आता तुमच्या ह्या सगळ्या आरोपांना उत्तर नाही, द्यायला. नाही, नाही, आपण नाही, मुद्द्यावर एक बोलूया, सांगतो. आपण वैयक्तिक नको, कारण वैयक्तिक किशोर भाऊ कसं आहे, बोलत नाही. आता समजा हे ते बघा, समोर असते तर ते शेतकऱ्यांना- तुम्हाला उत्तर दिले असते. त्यांचा इथं कोणी प्रतिनिधी अरे पण नाही, नाहीये, मी- त्यामुळे आपण नाही, मी बोलतो हा, मी please, बोलतो please, मुद्द्यावर शेतकरी बोला. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. हे लोक जे मुख्यमंत्र्याच्या दारी गेले होते, तिथे सगळी कमिटी होती, तर यांनी रबीसाठी कर्ज वाटपाबद्दल बोलले काय, वसुली थांबण्यासाठी बोलले काय, कमिटी जी दुपारी 4:30 वाजता नियुक्त करण्यात आली होती त्याचा प्रोटेस्ट लॉन्च केला होता काय, जो आज मोठा मोठा आवाज निघतो तो काल का निघाला नाही. आमचं आंदोलन तुम्ही तुमची माहिती थांबा हो, लोकांना त्रास नाही, परंतु शेतकऱ्यांसाठी आंदोलन तुम्ही येऊ दिल्या, तुम्ही सगळ्या येऊ दिल्या. आंदोलन किशोर भाऊ त्यांचं म्हणणं मला पूर्ण ऐकू द्या, कारण काय झालं आता तिघं विरुद्ध एक आहेत, मला त्यांना वेळ देणं भाग आहे. किशोरजी तिवारी बोलतोय म्हातारा झालाय. नाही, एक तर काही तुम्ही आंदोलन केलेलं नाही किशोरजी तिवारी, आणि त्याच्यामुळे तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. तुम्ही हे देवाभावनी केलेलं आंदोलन आहे, देवाभावनी केलेलं आंदोलन आहे. आता तो अनिल माझ्यात फसला. हे देवाभावनी केलेलं आंदोलन आहे आणि विरोधकाची तोफ कमी व्हावी म्हणून त्यांनी केलेलं आंदोलन आहे. किशोर भाऊ प्लीज माझी विनंती आहे, मी तुम्हाला पुरेसा वेळ दिलाय. आपण काय मुद्दा राहतो आरोप प्रत्यारोपाच्या याच्यामध्ये. अनिल भाऊ, राज्य कसं चालवावं हे देवेंद्रजी फडणवीसांना अतिशय चांगल्या तऱ्हेने माहित आहे की लोकशाही पद्धतीने कसं राज्य गुवाहाटी सुरत मार्गे सरकार कसं चालवावं माहित आहे, आणि गुवाहाटी सुरत मार्गे कसं चालवावं माहित एक गोष्टही लक्षात ठेवा की अडाणीचे 5,000 कोटी घेऊन सरकार किशोर भाऊ प्लीज माझी विनंती आहे आपल्याला. 30,000 कोटी रुपये, 35,000 तुला कोटी तुझ्या रुपये. आता विनंतीला मान देतो. जिल्ह्यामध्ये जे Please, तालुके please. तोडले तुला होते विनंतीला मान तालुके देतो. Thank you. अनिल बोंडेला आणि त्याशिवाय मुख्यमंत्र्यांचं जे शेतकऱ्यांना 6,000 रुपये देतात प्रधानमंत्र्यांच्या सोबत, ते सुद्धा सुरू ठेवले. उपकार करता काय? ठीक आहे. कापसाला पूर्ण भाव द्या, कापूस पूर्ण घ्या. अरे सोयाबीन घेणं सुरू करा, कापूस आणि कर्जमाफी आज द्या, सर्वांना 7-12 गोरा करा. एक 30 माणूस जून तारीख चांगली होती काय? त्याचं कौतुक लाडक्या म्हणजे बहिणीचे किशोर पैसे तिवारी यांनी पाठवा. केलं पाहिजे. किशोर लाडक्या तिवारी यांनी बहिणीचे केलं पाहिजे. पैसे ते न पाठवा. करता त्याच्या लोकांबरोबर अनिल बोंडे राहू नका. कृषी मंत्री राहिले, खासदार राहिले, आता घरी नाही, एक मिनिट हनुमानजी मी दोघांनाही थांबवतोय. त्यांना कधी शेतकऱ्यांचा विश्वास घरी बसा, घरी संपादन बसा. येणार नाही. बाबा घरी त्यांचा बस, घरी विश्वास बस. संपादन करता येणार नाही. नाही, एवढी हा. शेतकऱ्यांची गोष्ट होती. मी विचारतो बहुतेक किशोर भाऊने त्याच्याबद्दल किशोर भाऊ हे लॉजिकल नाहीये का? किशोर भाऊ हे लॉजिकल नाहीये का की एक जर मिनिट, समजा एक इन्कम टॅक्स भरणारे बडे अरे 3 माणसं बोलताय. बडे शेतकरी कोण असतील गरज नाही. तर त्यांना का द्यावी कर्जमाफी? कर्ज घेतलं असेल तर खासदार साहेब बोलतो ना. बरं मी विचारतो अनिल भाऊ, मी विचारतो. हा. खासदार साहेब जर एखाद्या डॉक्टरनी 10 लाख रुपये शेतात लावले, 2 लाख रुपये आले, 8 लाखाचं नुकसान झालं, तर तुम्ही त्यांना मदत देणार नाही. इन्कम टॅक्स भरणाऱ्यांनी शेतीत तोटा केला तर तुम्ही त्याला देणार नाही. नोकरीदार माणसानं शेतीत तोटा केला तर त्याला तुम्ही पैसे देणार नाही. अहो पीक कर्ज हे अरे ऐकून घ्या ना, ऐकून घ्या ना अनिलजी तुम्ही 6 वर्ष खासदार राहिले. मी तुम्हाला बोलतो की केंद्राने PSU बँक, RBI ची एग्रीकल्चर क्रेडिट कमिटी हे पैसे देते. हे केंद्राचं काम आहे. राज्यांनी माफ करू नये, केंद्राकडे जावं, NDRF मधून पैसा आणावा, PSU बँकांना कर्जमाफ द्यावं. तुम्हाला माहित आहे का कर्जमाफी होणार म्हणून आजपासून SLBC न रबीचं पीक कर्ज वाटप थांबवलं आहे.
अनिल ठीक बोगे आहे. साहेब माझ्याकडे आज शेवटचे राजीनामा 3 मिनिट देऊन आहेत. बाहेर. शेवटचे फक्त शेतीवरचं क्रॉप लोन करत नाही. करणार कोण हे सांगा. जीव देणारे शेतकरी दिसत नाही कर्जमाफी तुम्हाला. करणार कोण हे शेतकरी सांगा. दिसत नाही. ज्या शेतकऱ्यांचा जीव जातो तो उद्याला शेतकरी करणार दिसत नाही. नाही. आत्महत्या करतो विदर्भ मराठवाड्यात तो शेतकरी दिसत नाही. तुम्हाला गाडी घेतलेली दिसते. कशाला ठीक आहे अनिल भाऊ फक्त एक जीव गोष्ट जाणारे सांगतो शेतकरी बघा ना. तुमचा जो हेतू आहे ना त्याच्याबद्दल अजिबात शंका नाहीये.